हळ्याळमध्ये घडलेल्या एका व्हिडिओनं संपूर्ण उत्तर कन्नड पोलीस दलाला अडचणीत आणलंय। एका माजी रौडी शीटरनं पोलिसांसमोर धिंगाणा घातला, पोलिसाची हुज्जत घातली आणि हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर PSI बसवराज मबनूर यांचे निलंबन, पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि चौकशीचे आदेश आले। पण इथेच चर्चा सुरू होते, कारण हेच बसवराज मबनूर काही वर्षापूर्वी रामनगरमध्ये वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होते। वाहतुकी शिस्त, हेल्मेट सक्ती, अल्पवयीन मुलांच्या हातातील वाहने रोखणे, गावोगावी जनजागृती करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिसरात दहशत माजवणाऱ्या रौडी शीटर प्रवीण सुधीर विरुद्ध केलेली कठोर कारवाई। त्या कारवाईनंतर प्रवीण सुधीरची दहशत कमी झाली आणि त्याची टोळीही मागे पडली, अशी चर्चा आजही रामनगरमध्ये ऐकायला मिळते। म्हणूनच प्रश्न पडतो, रामनगरमध्ये गुंडांना थेट भिडणारा अधिकारी हळ्याळमध्ये एवढा हतबल का दिसला? विशेष म्हणजे धिंगाणा सुरू असताना ते घटनास्थळी उपस्थित होते, मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली कशी? चूक नेमकी कुठे झाली? एका व्हिडिओनं कोणाचं संपूर्ण मूल्यमापन करता येत नाही, पण एका व्हिडिओमुळे अनेक वर्षाची प्रतिमा नक्कीच धुळीस मिळू शकते। आज उत्तर कन्नडमध्ये चर्चा आरोपीपेक्षा अधिक बसवराज मबनूर यांच्याबद्दल सुरू आहे। आता या सामन्याचा निकाल काय लागणार हे चौकशीच ठरवेल, पण सध्या तरी जनतेच्या मनात एक प्रश्न आहे, रामनगरचा हिरो हळ्याळमध्ये अचानक झिरो कसा झाला?